आज भारतीय जनता पार्टीच्या जालना येथील कार्यालयामध्ये आज माझा पालकमंत्री म्हणून अभूतपूर्व जो सत्कार आपण आयोजित केलेला आहे आणि भेट कार्यालयाला या भेटीला मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार संतोष दानवे, मंचावर उपस्थित भाजपाचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथजी पठारे, ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते भास्कर पाटील दानवे, दोघेही दानवे माझ्या दोन्ही बाजूला बसले होते, त्यामुळे मला सुरक्षित वाटलं जरा. मंचावर उपस्थित महानगरचे अध्यक्ष संदीपजी जाधव, आमचे बीड जिल्ह्याचे आमच्या बीड जिल्ह्याचे याही विलास बापू, त्याचबरोबर मंचावर उपस्थित राजेश राऊत, विमलताई आगलावे, रामेश्वरजी भांडरगे, अवधूत नाना खडके, आमचे जुने सहकारी सुनीलजी आदर, आमचे बंधू सुहास मुंडे, सर्जेरावजी जाधव, सर्व नगरसेवक, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि एवढ्या संख्येने एवढ्या उत्साहाने जमलेल्या माझ्या बंधू भगिनी, आता भाषण करत असताना भास्कररावांनी सांगितलं की आम्हाला खुर्च्या वाढवाव्या लागल्या. एरवी कुठल्याही सभेला खुर्च्या वाढवाव्या लागल्या तर मला खूप आनंद वाटतो, पण आता असं वाटलं की आपण आता माझा वाढदिवस मी कधी साजरा करत नाही, पण बाबा वारल्यानंतर 3-4 वर्ष मी सरकार घेतले नाही. खूप आग्रह म्हणून गोवा मंत्री असताना मला माहिती भेटायचं ठरवलं. एका पोराने 17 वेळा फोटो काढला. अशी रांग लागली होती, तो परत मोजायला होते, तू 17 वेळा फोटो काढलाय, परत दाखवायला माझा फोटो चांगला आहे का? मी त्याला म्हणलं, बेटा तुझा फोटो कधीच चांगला येणार नाही, फोटो माझाच चांगला येणार, त्यामुळे तू असाच दिसणार आहे फोटो, त्यामुळे तू 10 वेळा फोटो काढून तू काही शाहरुख खान दिसत नाही. त्यामुळे अशी गमती अनुभव असतात. तर थोडं शांतपणे अत्यंत वेळ देऊन मी नाही, माझे शासकीय बैठका करेन मी 1 तासभर कार्यकर्त्यांना वेगळा वेळ देईन. वाटलं तर मी असा दौरा जाहीर केलेला फक्त महिलांच्या अर्धा तास वाटलं तर कार्यकर्त्यांना इथे भेटेल, भाजपच्या इथे भेटेल, गेस्ट हाऊसला इतर पक्षाच्या भेटेल, महिलांना अर्धा तास वेगळा देईल. या अर्धा तासात 4 ते 5 महिलांनीच यावं आणि ते पुरवलं जात नाही, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काम करू, संयमाने काम करू. नेत्याचं काम आहे ना फक्त नेतेगिरी करणे नाही, कार्यकर्त्यांवर संस्कार करणे. ज्या कार्यकर्त्यांना 10 वर्षापूर्वी मी गाजवत होते हे करू नका ते करू नका, ते माझ्या पाया पडायला लागले.